तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या पार्ट 2 मध्ये. तुम्ही बघितलं असेल पहिल्या पार्ट मध्ये पण धम्माल केलेली, आता ह्या पण पार्ट मध्ये दांगा धडकूस. तर सोनं काढायची सगळी आपली प्रोसेस झालेली होती. आपण युरिया बिरिया टाकीत टाकून घेतलेला. ही झाकण उघडून ह्याच्यात पण युरियाचं पाणी टाकायचं, तर आपण युरियाचं पाणी करून घेतलेलं आहे गायच. आणि युरियाचं पाणी असं टाकत टाकत माझ्याकडे थोडंसं सांडलं त्यात जास्तच, त्यामुळं असा धूर आलाय. आणि हो धूर एवढा भयंकर होता की मला 3 मिनिटं काही सुचत नव्हतं. 4थ्या मिनिटाला मी अनेक पाणी टाकलं. टाकीच्या आत दाखवतो तुम्हाला. हे बघा पुढच्या टाकीत बघा, ही टाकीत असा मिक्सर नुसता झाला होता की कुट्टा, अहो निकाल म्हणजे निकाल, कसा कुट्टा पाणीचं नुसतं असं झालं होतं की झुरझुर. आणि असं पण आपण कॉक चालू करून खाली काढलं. इकडे बघा बुळबुळ पाणी पडत होतं. एक एक थेंब महत्वाचा असतो, प्रत्येक थेंबात सोन्याचा अंश असतो. एक थेंब वेस्ट सोनं झालं मात्र. मग आपण असं पाणी घेतलं, ह्याच्यात चांदी निघते खाली, त्यामुळे ती चाळण वगैरे लावलेली असत्या, म्हणजे जरी सोनं गेलं पुढं तरी. आणि गोंडा चेहरा माझा बघा, पाठचारचा व्हिडिओ आहे त्यामुळे मी जरा गोरा दिसत असेल, पण घ्या समजून. आता काम तर चालू झालं होतं पण आपल्याला कसं गमत नव्हतं ना, आपल्याला कसं गाणं पाहिजे. मग कसं हे जरा गाणं आपल्याला जरा जास्त मोटिवेशन देतं, त्यामुळे आपण सारखं हे गाणं ऐकत असतो. मग अजित भैया म्हणलं चल तर गाणे ऐकत ऐकत पेपर कटिंग करून घेऊया. पेपर कटिंग करून घेतला आणि पुढं मग अजित भैया म्हणलं ती सोनं जरा उडलेलं काच बिच ती म्हणलं साफ करून घे. मग सगळं टोपण बिपण धुवायला सांगत होतं. मग तिथं लयच बोलत होतं, म्हणलं प्रेमाच्या शब्दात सांगितलं. तर तुम्ही म्हणशीला की अजित भैयाला मी सारखा का शिव्या देत असते, पण मी शिव्या दिल्या की ते आपलं हसतं, त्याला चांगलं वाटतं. म्हणजे असं काय चांगलं वाटतं असं नाही, पण ती खुश होतो लगेच, हसतो बिसतो तो पण देतो, पण मी ऐकवत नाही. तर अशी मग माती आम्ही चालू केलेली पाडायला. म्हणजे सोनं आमचं लागलं होतं जमाय म्हणलं, आम्ही खाली खाली आपलं घेत होतो, जसं जमतंय तसं तुला शिकवायला. आणि बाकी कसं चिक्या झोपलेला, त्यामुळं व्हिडिओ काढायला नव्हतं म्हणून जास्त प्रोसेस दावली नाही. ही डायरेक्ट प्रोसेस सोनं गाळण्याची धावते. आणि सपोर्ट करा भावाला, लाईक ठोका, शेअर करा आणि भेटू अशाच नवीन एक धमाकेदार व्हिडिओ. जय हिंद.